मित्रांनो असं दूध आहे ना काढताय ना, असं दूध कोण कोण पितं? मी पितो. सर डायरेक्ट ना, हा सड डायरेक्ट तोंडात टाकायचा. जेवणाची गरजच नाही. मग सकाळ संध्याकाळ असंच चालू राहतं. अर्धा लिटर सकाळचे प्यायचं, अर्धा लिटर संध्याकाळचे प्यायचं. नाद नाही करायचा म्हशीवाल्याचा. हा दादा येईल परत मारील. बाद झाला आता, लय पिलं. चला वहिनी, वहिनी अहो काय करती? बाबू आज मग काय जेवायलाच लागत इथं. तो स्वयंपाकाला डायरेक्ट स्वाद आलाय, स्वाद. पोळ्या लाटी ती. हे बाबू लायांची भाजी करू राहिली का काय? हे लायांची भाजी करू राहिली. मित्रांनो ही आपली वहिनी आहे, लायांची भाजी करू राहिली. म्हणजे गोपाळरावनं भाजी नाही आणली काय? नाही ना, तो आलेले हाल चालले बाबा. मग काय बाबू लायांची भाजी करू राहिली. पण वहिनी 3 वाजले तू आताशी स्वयंपाक करू राहिली. गोपाळराव तिकडं मजा मारतो, दुधावर जातो, दूध वाटितो, तिकडं दुसऱ्या बाया घेऊन फिरवतो. तू इकडं आली माराया. मग काय करायचं? मग काय वहिनी. बरं आपल्याला एक व्हिडिओ काढायची. कशी माहितीये का? तू असं मला मी असा बसेल राहील, तो म्हणजे धराव ही भाजी कशी झाली बघा. मी काय म्हणल, लय खराट झाली. तो लगे माझ्या डोक्यात राट टाकायचं. काय म्हणता? नाही मी म्हणल आता नाही ना, आता नाही ना, एखाद दिवशी आता भाजी चांगली असल्यावर मग मी म्हणल नाही चांगली झाली. बरं ना? ओके. कधी येऊ? उद्या. मस्त तयार बियार डायरेक्ट हिरोईन दिसली पाहिजे असं, डायरेक्ट कपडे बिपडे घालस. येतो मग. घे पोळ्या लाटून आता. वहिनीकडून जाऊन आलो आणि हॉटेलला गेलो भेळ खायला. भाऊ आपला मोबाईल पाहताच लिंबू टाकू राहिलाय. त्याचं काही लक्ष मोबाईलकडं नाही, का आयटम सोबत चॅटिंग करतोय काय माहित काय. त्याला मग घेतलं, म्हणलो टाक भाऊ पटापट, भूक लागली. मस्त मग लिंबू बिंबू एक कापून मस्त कांदा बिंदा टाकला, मस्त मग खायला लागलो. एकदम तोंडाला पाणी आलं होतं भेळ पाहून. एकदम खतरनाक मोडाळ्याला असं हॉटेल, एकदम मस्त. भाऊ सुब्या तड्या बोट चाटू लागलं. मित्रांनो भेळ खाऊन आलो. आता गोण घेतली, कुट्टी काढायची आपल्याला गावताची. कुट्टी काढून मशीनला दूध काढायचंय आपल्याला. हे पूर्ण गावात कापायचंय आपल्याला. एक कुट्टी काढायला गोण घेतली सोबत. आता इळा शोधतोय. इळा सापडला आपल्याला. इळा सापडून आता ना मित्रांनो गावात कापू तो पाटा गावात कापून थोडं कुट्टी काढायला यायचं. इथून कुट्टी मशीन लांब आहे थोडं, पण आता काही इलाज नाही त्याला. काम तर करायच लागणार आहे. गावात कुठं कापावं तेच कळा ना मला आता. पक्क हे झालंय. तर वातावरण कसं आहे मित्रांनो, हे पूर्ण आपले केळाचे झाड आहे, पपयांचे झाड आहे. हे पूर्ण वातावरण नाद खोळा बघा. आता हे गावात इथं कापितो थोडं. चला गावात बिवात कापितो, कुट्टी काढायला नेतो. नाद खोळा चाला धुळा. संध्याकाळी परत कामाला जायचंय. परत विषय हाड. आप्पाचा विषय हाड आहे. तर आप्पा दाखवतो आज फुल पेले, मग त्याच्याकडे जाऊ. चला तर मग. मला कुठं दादा, कुठून आणू सांग बरं. कुठून आणू? गपना नाही ना, मुएर मुद्दाम धारलाय. फोन कर खाली. फोन खालीची मुद्दाम खाली कर. मग तो लय मोठा आज मशीन आल्या, नाही तर तो करत केला. वाटतं मी व्हिडिओ बंद करीन, म्हणजे मी दुनियाचा गोंडी. काय गपना दादा, गपना. ते शिराय काय आता झाडू राहिला काय? काय म्हणते? पुढे काय म्हणतो तुला मी म्हणेल का, तू आप्पाचा विषय हाडे. आप्पा शिराय मारतो का राधा? हे बा राधा म्हणजे दादा झालं नको ना दादा. तू व्हिडिओ काढील का कधी बी? आप्पाचा विषय एकदा होऊनच जाऊ दे. आप्पाचा विषय लय हाडे. आप्पा क्रेडिटचं कार्ड, पण ते क्रेडिटचं कार्ड तो बंद ना झालं. मित्रांनो दादाना मारलं एवढ्यात यांना शिरायना. ही बादली घेतली, म्हशी आता पाजायला चाललोय. हे बघू शकता मशीनला टोकऱ्या ठेवल्या आपण हे करा. आता आपल्याला ही म्हशीचं दूध काढायचंय.
हे बघ हिला टोकरी आपण ठुली. गप ग गप. या बादली पूर्ण बादली भरून देते ही दूध. गप ग गप गप. हा लय हुशार. म्हणजे असे ना मित्रांनो, असे सडांना पाणी लावायचं पहिलं. पाणी लावून सड मोठे करायचे चांगले, मग ते दूध निघत पहिलं. आता बाय दूध नाही निघणार, पूर्ण नरम आहे. हे असं बादलीत पाणी घ्यायचं सोबत. हे असं करायचं थोडं 2 मिनिटं. हा आता दूध याच्यात हे करतोय. दूधच निघणार नाही. हा निघत 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 निघत. असं दूध काढायला लागतं भावानं, लय कष्टाचं काम आहे. हे बाई हिला आपण टोकरीने ठेवली तर इकडं तिकडं बघू राहिली. आके आके आके. आणि हिला टोकरी ठेवली आपण खायला. लय मस्त. आता पान होते कधी माहित नाही, तर आपल्याला फक्त सडांना हात लावायचा आहे आणि फक्त हा सड हे करीत राहायचं, ओढीत राहायचं. मग ऑटोमॅटिक ताट होता. मग आपण ते त्याच्या सडांमध्ये दूध येतं भावानं. मग आता आपण चाललं हळूहळू हळू. आता हे बादलीतलं पाणी आहे ना, हे बादलीतलं पाणी असं फेकून द्यायचं इकडं. अशी नितळून घ्यायचं, कारण खराब पाणी आहे ना आपण राहतं. कारण मुलांना, छोट्या मुलांना प्यायला लागतं दूध. ही पाय उचलीत होती आता. हे बाय उचलू नको पाय, आता मारी ती. असं सड आहे ना मित्रांनो, अजून ताट नाही होईल बघा. हा नरम आहे बघा. मग असं करायचं. आता ताटू राहिले भावानं. या असं दूध काढायचं. हे बघा असं. ए पोरी लात नको ना मारू. असं वाढायचं राहतं खाली पूर्ण. आता बादली भरत आहे का नाही बघू मित्रांनो. असं दूध आहे ना, काढताय ना. असं दूध कोण कोण पितं? मी पितो. सड डायरेक्ट ना, हा सड डायरेक्ट तोंडात टाकायचा. जेवणाची गरजच नाही. मग सकाळ संध्याकाळ असंच चालू राहतं. अर्धा लिटर सकाळचे प्यायचं, अर्धा लिटर संध्याकाळचे प्यायचं. नाद नाही करायचा म्हशीवाल्याचा. हा दादा येईल परत मारील. बाद झाला आता, लय पिलं. चला मित्रांनो, मी लय नाराज झालो का म्हशी नाही ना दूध फक्त हे बघा एवढं दूध दिलं. दूधच जास्त दिलं नाही. मग काय झालं काय माहित म्हशीला. आज दूधच लय कमी दिलंय. दररोजची बादली भरून देते, पण आज दूधच कमी दिलंय. काय भानगडे काय सांगा बा, का बरं कमी दिलंय नक्की कमेंट मध्ये सांगा. सगळं काढलं मग का तुला खोटं मानणार आहे का मी? तू माझा विश्वास नाही का मी कसं दूध पितो का म्हशीचं? मी दूध पिऊ राहिलोय का म्हशीचं? पण तुला एवढा माझ्या विश्वास नाही. तू पार म्हशीचं दूध काढायचं. नाही ना दादा, नाही ना, पडलो ना होतो. नाही ना दादा तू माझ्या विश्वास नाही. दूध पाहायला चालय खरंच. अरे बाबू पाय आहे का नाही ना? तुला माझ्या विश्वास नाही दादा. मी सगळं दूध काढून घेतलं आणि तुला आता त्या टोकऱ्या टू या मशीनला दादा.